गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी इथं जेवणाची तयारी करत होती. इथं आळू वड्याची पण तयार करून घेतली होती. इथं बाजूला मी कांदा कापायला घेतलेला होता, कारण की मला पटापट जेवण बनवायचं होतं. पटकन एक साईडला भाजी टाकली, एक साईडला चपात्यांचं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मी आळू वडी पण थोडीशी फ्राय करून घेतली. आणि मग त्याच्यानंतर मी थोडी व्हिडिओ पण बनवली. न्यू कळवा केंद्रामध्ये मला जायचं होतं, कारण की त्या दिवशी होती गुरुपौर्णिमा आणि मला जायचं होतं केंद्रामध्ये. केंद्रामध्ये मला जाऊन आहे ना, तिथं मला हे करायचं होतं, गुरुपद घ्यायचं होतं. गुरुपद घ्यायसाठी मला लवकर जायचं होतं केंद्रामध्ये, म्हणून मी पटापट घरातली कामं आवरली आणि पटकन मी गेली केंद्रामध्ये. तिथं गेल्यानंतर मग आता मी तुम्हाला दाखवते व्हिडिओ. ते बघा, स्वामींची छोटीशी मूर्ती ठेवलेली होती गुरुपद घेण्यासाठी. मग मी पण तिथं बसलेली गुरुपद घेण्यासाठी आणि थोडीशी व्हिडिओ बनवली तिथलं. इथं पण स्वामींची मूर्ती आहे. हे बघा, स्वामींचं छोटंसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवलेली आणि सजावट खूप भारी केलेली होती. एकदम भारी फुलांनी सजवलेलं होतं. इथं पण फुलांनी रांगोळी काढली होती, नाव काढलेलं होतं. छोटे छोटे फुलं पाकळ्या केली आणि त्याचे नावं काढलेले होते आणि डेकोरेशन खूप छान वाटत होतं, म्हणून मग मी थोडी व्हिडिओ बनवली. इथं पण छोटे गुलाब होते, त्याच्याने गुरुपौर्णिमा नाव दिलेलं होतं आणि ते पण खूप भारी वाटत होतं. रेड आणि येल्लो तो कॉम्बिनेशन खूप छान वाटत होतं. इथं मी बसलेली होती गुरुपद घ्यायला आणि तिथं बाजूला ताई होत्या, त्या बसलेल्या होत्या सांगायला कसं घ्यायचं कसं करायचं, त्या मला सांगत होत्या. आणि इथं पण स्वामींची मूर्ती आहे, तिथं पण त्या ताई आहे ना अभिषेक करत होत्या. आणि इकडे पण दादा आहे, तिथं पण गुरुपद घ्यायला, कारण की गर्दी खूप होते म्हणून दोघी साईडला गुरुपद घ्यायला बसवलेलं होतं. मी पण सकाळची एवढी गर्दी कमी होती, मग मी पण गुरुपद घ्यायला लवकरच बसलेली, कारण की कामं भरपूर होते. मग थांबायचं होतं, मी थांबलेली थोडी 4 वाजेपर्यंत तर मी थांबलेलीच होती तिथं. त्याच्यानंतर मी घरी गेली. घरी पण मला पौर्णिमेची पूजा करायची होती, म्हणून मी थोडा वेळ थांबली आणि गुरुपद घ्यायला 5-10 मिनटं लागतच होते तिथं, 10 ते 15 मिनटं लागत होते. मग तसं जसं ते ताई सांगत होते तसं तसं मी पूजा करत होती तिथं. मग त्याच्यानंतर मग माझं झालं गुरुपद घेऊन झाल्यानंतर मग दुसऱ्या पण ताई बसणारच होत्या माझ्या नंतर, मी उठल्यानंतर. त्याच्यानंतर दुपारी मग माझा भाचा आलेला, तो आलेला, त्याचं पण गुरुपद घ्यायचं होतं म्हणून मी त्यांनाही बोलवलेलं होतं. मग तो पण आलेला आणि मग मी थोडी व्हिडिओ बनवली त्याच्यासोबत आणि मग छानपैकी फोटो काढलेले. हे बघा, स्वामींचं किती दरबार किती छान वाटतंय फुलांनी सजवलेलं. मग मी जे जे मला आवडत होतं ते मी फोटो काढत गेलेली होती. मग त्याच्यासोबत पण मी फोटो काढला तिथं आणि छानपैकी मस्त दिसत होता तो क्यूट. आणि मी जसे जसे मला आवडलेले गुरुपद घेताना मी तोही फोटो काढला, स्वामींच्या मूर्तीचाही फोटो काढला. श्री स्वामी समर्थ.